नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 22वे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून वाढ आणि व्यक्तिमत्व विकास हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, काय करावे बरे? त्यासाठी प्रश्न दिला आहे, कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे, त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी? उत्तर, प्राणीशास्त्राबाबत पुस्तके आणि मासिके वाचावीत, प्राणी आणि पक्षीचे निरीक्षण करावे आणि या विषयाची आवड जपावी। अशा पद्धतीने प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, जरा डोके चालवा। यामध्ये अ आहे, सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात? उत्तर, हालचालींवर नियंत्रण, सावधानता, मान जलद फिरवणे आणि सतत जागरूकता। आ आहे, सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे, तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडणार आहेत? उत्तर, सगळ्यांबरोबर काम करणे, स्वयंपाक, संवाद, जिद्द आणि चिकाटी। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। यामध्ये अ आहे, आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, कुटुंबातील सदस्यांसारखी जन्मताच लक्षणे येणे याला आनुवंशिकता म्हणतात। आ आहे, बालवर्गातील मुले व 5वीचे विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा। उत्तर, बालवर्गातील मुले 3 ते 4 वर्षाचे, कमी उंची आणि ताकद, कौशल्याची कमतरता, शाळेत जाण्यासाठी मदत। आणि 5वीतील विद्यार्थी बघा, 9 ते 11 वर्षाचे, जास्त उंची आणि ताकद, अधिक कौशल्य, स्वतः शाळेत जाऊ शकतात। ई आहे, जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात? उत्तर, उंची आणि वजन वाढते, स्वतःची कामे करणे, कौशल्य आत्मसात करणे, शारीरिक ताकद वाढते। ई आहे, तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्ये लिहा। उत्तर, सायकल चालवणे, दोरी, उड्या मारणे, पोहणे। उ आहे, शारीरिक वाढ कशाला म्हणतात? उत्तर, उंची, वजन आणि शारीरिक ताकद वाढणे याला शारीरिक वाढ म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण झाला आहे। प्रश्न चौथा, चूक की बरोबर ते सांगा। त्यामध्ये अ आहे, नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते। उत्तर, बरोबर। आ आहे, जन्मताच आपण कौशल्ये आत्मसात केलेली असतात। उत्तर, चूक। तिसरं विधान आहे ई, स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही। उत्तर, बरोबर। आणि ई आहे, जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते। उत्तर, चूक। अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे। आता वेळ आहे उपक्रमाची। तर आजचा उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे, घरातील मांजर, कुत्रा किंवा परिसरातील पक्षी, कीटक, प्राण्यांच्या पिल्लाचे जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत निरीक्षण करा, नोंदी ठेवा। या उपक्रमासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या, जसे की वाढ,
उंची, विकास, कौशल्य इत्यादी. तुमच्या नोंदीच्या आधारे एक मजेदार गोष्ट लिहा. आता सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहूया. सुरुवातीला बघा, आपण घरातील मांजराच्या पिल्लाचे जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत या ठिकाणी निरीक्षण केले आहे. या ठिकाणी तुम्ही कुत्रा किंवा गाय, वासरू याचं सुद्धा निरीक्षण करू शकता. प्रस्तावना. आपल्या आजूबाजूला अनेक सजीव प्राणी राहतात. त्यांचे जीवन, वाढ, सवयी आणि कौशल्य यांचे निरीक्षण केल्यास आपल्याला निसर्गाबद्दल अधिक माहिती मिळते. या उपक्रमात घरातील मांजराच्या पिल्लाचे जन्मापासून प्रौढ होईपर्यंत निरीक्षण करून त्याला वाढीच्या विविध टप्प्यांची नोंद ठेवली आहे. या निरीक्षणातून एक मजेदार गोष्टही लिहिण्यात आली आहे. निरीक्षणासाठी घेतलेले मुद्दे आहेत: वय, यामध्ये दिवस, आठवडे आणि महिने, उंची व वजनातील वाढ, शारीरिक विकास, कौशल्य विकास, कौशल्य विकासमध्ये चालणे, उडी मारणे आणि आवाज काढणे, आहारातील बदल, वर्तन व सवयी, मानवांशी व इतर प्राण्यांशी संबंध. निरीक्षणाच्या नोंदी पुढील प्रमाणे आहेत. संक्षिप्त स्वरूपात आपण ह्या नोंदी घेतल्या आहेत. थोडक्यात आहेत: जन्म 1 आठवडा. पिल्लू खूप छोटे व नाजूक होते. डोळे बंद होते. फक्त आईचे दूध पित होते. बहुतेक वेळ झोपेत जात असे. 2 ते 4 आठवडे. डोळे हळूहळू उघडले. चालण्याचा प्रयत्न करू लागले. लहान आवाज काढू लागले. वजनात थोडी वाढ झाली. 1 ते 3 महिने. धावणे, उड्या मारणे शिकले. खेळण्यांशी खेळू लागले. दुधाबरोबर मऊ अन्न खाऊ लागले. माणसांशी सवयीचे झाले. 3 ते 6 महिने. उंची व वजन झपाट्याने वाढले. झाडावर चढणे, उडी मारणे जमले. परिसर ओळखू लागले. स्वच्छतेच्या सवयी लागल्या. प्रौढावस्था. पूर्ण वाढ झालेले शरीर. स्वतः अन्न शोधण्याची क्षमता, चपळता व चातुर्य वाढले. घराचे संरक्षण करणारे वागणे दिसले. तर या निरीक्षणावर आधारित एक मजेदार गोष्ट या ठिकाणी तयार केली आहे. गोलू मांजराची पहिली उडी. एकदा आमच्या घरातील मांजराचे पिल्लू गोलू खूप उत्साही होते. त्याला पहिल्यांदाच टेबलावर चढायचे होते. आधी त्याने खाली बसून टेबलाकडे एकटक पाहिले, शेपूट हलवले, थोडा विचार केला आणि अचानक उडी मारली. पण उडी थोडी चुकली आणि गोलू सरळ उशीवर पडला. त्याला काही लागले नाही, पण तो इतका गोंधळला की लगेच उठून असा भाव केला जणू काही घडलेच नाही. आम्ही सगळे हसू लागलो आणि गोलू मात्र अभिमानाने म्याऊ करून निघून गेला. त्या दिवसापासून गोलू रोज नव्या उड्या मारून स्वतःचे कौशल्य वाढवत राहिला. निष्कर्ष. या उपक्रमातून प्राण्यांची वाढ ही टप्प्याटप्प्याने कशी होते हे समजले. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे शारीरिक व मानसिक बदल दिसून येतात. निरीक्षणामुळे संयम, काळजी, निसर्गप्रेम आणि जबाबदारीची भावना विकसित होते. समारोप. घरातील किंवा परिसरातील प्राण्यांचे निरीक्षण केल्याने निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होते. अशा उपक्रमांमुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभव मिळतो. त्यामुळे असे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व आनंददायी ठरतात. आता आपण या ठिकाणी मांजर हा प्राणी घेतला आहे. तुम्ही कुत्रा, चिमणी, फुलपाखरू, मुंगी, गाय, बैल यासारखे प्राणी पक्षी घेऊन सुद्धा हा उपक्रम अशा पद्धतीने व्यवस्थित निरीक्षण करून पूर्ण करू शकता. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे: एका वाक्यात उत्तर लिहा. तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात? पुढे कोणती करायला आवडतील? दुसरा प्रश्न: कोणत्या गोष्टी तुम्ही कधीकधी फक्त मनोरंजनासाठी कराल? या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाका. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 22 वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ या ठिकाणी आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित, परीक्षे संबंधित, निबंध, पत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी
बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.